हॅलो एव्हरीवन. तर आज आपण शिकणार आहोत व्हॉट इज आय पी ॲड्रेस. आय पीचा लॉंग फॉर्म आहे इंटरनेट प्रोटोकॉल. हे आय पी ॲड्रेस नक्की म्हणजे काय? तर प्रत्येक डिव्हाइसला एक युनिक नंबर दिलेला असतो, तो म्हणजे झाला आय पी ॲड्रेस. एकदम सोप्या भाषेत सांगू का? तर हे जे कम्प्युटर असतात, डिव्हाइसेस असतात, यांना इंटरनेटवर ओळख करून देण्यासाठी एक ॲड्रेस दिलेला असतो, त्यालाच आय पी ॲड्रेस असं म्हणतात. आता एकदम सोपं म्हणजे काय? तर आपलाच ॲड्रेस घे की आपल्या घरचा ॲड्रेस तर हा वेगळाच आहे ना. तुमचा आणि माझा हा दोन्हींचा वेगवेगळा ॲड्रेस आहे. तसंच प्रत्येक डिव्हाइसेसचा, प्रत्येक कम्प्युटरचा ॲड्रेस हा डिफरंट आहे. तर इंटरनेटवर तिथं ओळखण्यासाठी हा आय पी ॲड्रेस दिलेला जातो. तर आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. तर बघा, आय पी ॲड्रेस हा असा दिसतो. 192.168.1.1 हा डिफरंट असतो बरं का. प्रत्येक आय पी ॲड्रेस हा डिफरंट असतो त्या डिव्हायसेसनुसार. आता एक्झाम्पल म्हणजे काय, की हा मोबाईल, लॅपटॉप हे आता मोबाईल आपण कनेक्ट करतो वायफायशी वगैरे कनेक्ट केला. लॅपटॉप कनेक्टेड टू द इंटरनेट आहे. तर हे जे दोन्ही डिव्हायसेस आहेत, त्या दोन्ही डिव्हायसेसना एक डिफरंट आय पी ॲड्रेस आहे. तर एक सोपं एक्झाम्पल मी घेते. जसं की हे जे आय पी ॲड्रेस आहे त्याचे दोन प्रकार आहेत, प्रायव्हेट आय पी ॲड्रेस आणि पब्लिक आय पी ॲड्रेस. तर मी तुम्हाला इथे प्रायव्हेट आय पी ॲड्रेसचं एक एक्झाम्पल देते. जसं काहीच नाही करायचं आहे, तुमच्या कीबोर्डमध्ये एक विंडोज आर म्हणून क्लिक करा. तर आता मी ऑलरेडी क्लिक केलं होतं म्हणून तुम्हाला ते स्टार्टिंगला सी एम डी दिसलं. तर सी एम डी क्लिक करा. सी एम डी म्हणजे काय, तर एक कमांड प्रॉम्प्ट आहे. ओके केलं. नंतर ना इथं आय पी कन्फिग म्हणून टाका, कमांड द्या, एंटर करा. तर हे सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता फक्त मी जे हायलाईट करते ते तुम्ही बघा. हे आय पी व्ही फोर ॲड्रेस आहे ना, तो झाला आपला पर्सनल कम्प्युटरचा आय पी ॲड्रेस. प्रायव्हेट 172.20.10.10 हा झाला. तर हे काय नाही, एक विंडोज आय पी कन्फिगरेशन आहे, ह्याच्या थ्रू आपल्याला आपलं प्रायव्हेट आय पी कळतं. सो हे झालं त्याचं सिम्पल एक्झाम्पल. आणि हे करत असताना तुमचं नेट ऑन ठेवा, ह्याला नेट ऑन लागतं. तर हे मी केलेले कट कमांड प्रॉम्प्ट. तर हे झालं एक्झाम्पल. तर एक आय पी ॲड्रेसची एक सोपी डेफिनेशन आपण पाहूया. अँड आय पी ॲड्रेस इज अ युनिक नंबर असाइन टू अ डिव्हाइस ऑन अ नेटवर्क. तर ही झाली त्याची सिम्पल डेफिनेशन. आपण सगळं काही एक्सप्लेन केलेलं आहे, म्हणून मी फक्त डेफिनेशन तुम्हाला रीड करून दाखवली. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. पुढच्या व्हिडिओत आपण शिकणार आहोत व्हॉट इज वेबसाईट. सो डू लाईक, सबस्क्राईब अँड फॉलो फॉर मोर व्हिडिओज. थँक यू.